गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा खूप मोठा कार्यकर्ता मेळावा इथे संपन्न झाला। दक्षिण गडचिरोलीतील उत्तर गडचिरोलीतील नवनवीन कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश केले। आपल्यासोबत राज्याचे कॅबिनेट मंत्री उदय सावंत सर आहेत। सर, नेमकं काय म्हणाले? एक मोठा कार्यकर्ता मेळावा इथे संपन्न झाला। गडचिरोलीतल्या सगळ्या शिवसैनिकांना मी मनापासून धन्यवाद देतो। तसं बघायला गेलं तर गडचिरोलीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना वाढवण्याचं काम आमचे सगळे पदाधिकारी करत आहेत आणि आज त्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालेलं तुम्ही देखील बघितलेलं आहे। हे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची मेहनत आहे, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मेहनत आहे। आणि अजून एक महत्त्वाचा उल्लेख मला करायचा आहे की ज्या भागामध्ये संघटनेला पदाधिकारी पूर्वी मिळत नव्हते UBTला, तिथं 97%, 98%, 99% आमच्या शिवसेनेचं BLAचं काम पूर्ण झालं आहे। याचा अर्थ असा आहे की शिवसेनेचा आमचा प्रत्येक पदाधिकारी साहेबांवर विश्वास ठेवून प्रामाणिकपणानं गडचिरोलीमध्ये काम करतो। सर, संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की 36,000 कंपन्या ज्या आहेत ते महाराष्ट्रात आणि देशात बंद झालेल्या आहे, काय म्हणाले? मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे। 36,000 कंपन्या बंद झाल्या, त्या कंपनी ॲक्ट 2013 अंतर्गत 5 वर्षामध्ये झालेल्या आहेत। तशाच 34,000 दिल्लीमध्ये झालेल्या आहेत, तशाच 22,000 UPमध्ये झालेल्या आहेत, तशाच 14,000 11,000 कर्नाटकमध्ये झालेल्या आहेत, तशाच 12,000 गुजरातमध्ये झालेल्या आहेत। रामभाऊ बाजींनी जो प्रश्न विचारला होता तो या ॲक्ट अंतर्गत बंद झालेल्या कंपन्यांचा उल्लेख केला होता। उद्योगाच्या संदर्भात या कंपन्यांची नातं जोडू नये आणि आपलं अज्ञान कोणी प्रकट करू नये। रायगड पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे, काय म्हणा? रायगड पालकमंत्री पदाचा तिढा लवकरात लवकर संपेल। आपल्यासोबत सहाय्यक पालकमंत्री आशिष जयस्वाल सर आहेत। सर, एक मोठा कार्यकर्ता मेळावा इथे संपन्न झाला। तुम्ही जिल्ह्याचे सहाय्यक पालकमंत्री आहात आणि एक मोठी अपेक्षा शिवसैनिकाकडून किंवा गडचिरोली वासियांकडून आहे, काय म्हणा? शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना आम्ही या ठिकाणी उभी करत आहोत आणि शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार माननीय उदयजी या ठिकाणी आले आणि या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांची दखल त्यांनी घेतली, त्यांच्यासाठी मी त्यांचा आभारी आहे। आणि शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेलं शिवसेनेचं नेतृत्व प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक विदर्भाच्या जिल्ह्यामध्ये आम्ही निर्माण करत आहोत। सर, सध्या समोर जिल्हा परिषद निवडणूक आहे, याची तयारी शिवसेना करत आहे का शिंदे गट? शिवसेने सध्या निवडणुकीसाठी तयार असतो। हुशार विद्यार्थ्याला अभ्यास करायची गरज राहत नाही, तो वर्षभर अभ्यास करतो। हुशार विद्यार्थी परीक्षेसाठी केव्हा तयार असतो। आपण बघू शकतो। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।